कांदा, टोमॅटो, बटाटा, तेजपत्ता, हे सगळं, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, लसूण अद्रकची पेस्ट, हे 1 ग्लास तांदूळ, हे मोडलेलं मूग आणि मटकी, आणि हे दही. टोप गरम करायला ठेवला आहे. ह्यात 2 चमचे तेल, त्याच्यानंतर हे 2 तेजपत्ता. तेजपत्ता थोडासा लाल झाल्यानंतर थोडा कांदा, 2 मीडियम आकाराचे कांदे. कांदा थोडासा होत आलेला आहे. आता त्याच्यानंतर टोमॅटो टाकणार. आता टाकत आहे टोमॅटो. मीडियम 2 टोमॅटो आहे. त्याच्यानंतर हे मसाले टाकत आहे. लसूण अद्रकची पेस्ट, गरम मसाला, हळद, गरम मसाला. त्याच्यानंतर थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे. नंतर 2 चमचे दही टाकायचं. दही टाकून झाल्यानंतर पूर्ण परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता तेल सुटले पूर्ण. आता ह्याच्यामध्ये मटकी टाकायची. मोड आलेली मटकी टाकून घ्यायची. त्यानंतर हा बटाटा टाकून घ्यायचा आणि ह्याला पूर्ण एकजीव करायचं. त्यानंतर हे स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ आहेत. आता हे टाकून द्यायचं आणि ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हे शिजण्यापुरतं पाणी टाकून घेतलेलं आहे. उकळी येईपर्यंत थांबा. आता भाताचं पाणी सुकत आलेलं आहे. हे काय, मी बनवत आहे कोशिंबीर. हे दही आणि हे 2 मोठे कांदे, कोथिंबीर आणि 1 टोमॅटो एकत्र करून घेते, मिक्स करून घेते. थोडासा चाट मसाला, चवीपुरतं मीठ टाकून घेते, एकत्र करून घेते. आणि हे झाली आहे कोशिंबीर तयार. भात तयार झालेला आहे.